नमस्कार, शुभप्रभात. माझ्या चॅनलचं नाव आहे मसाला क्रॅप विथ सरला. बघा, मी आज राणी मच्छी बनवते, फ्राय करते राणी मच्छी. हे बघा, ही अशी असते. मी तिला फक्त हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीरमध्ये मॅरिनेशन करून ठेवली आहे. ही बघा, ही अशी असते. मला खूप दिवसानंतर भेटली, मी ती आणली अशी साफ करून आणि तिला मॅरिनेशन करून ठेवलं आहे. हे बघा, मीठ, हळद आणि लाल तिखट, थोडासा लिंबू टाकलं आहे बस, आणि थोडी कोथिंबीर, एवढ्या याच्यात मी मॅरिनेशन केलं आहे तिचं. आता मी त्याच्यात 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, तिचं पण मॅरिनेशन करणार आहे. आणि इकडे बघा, फ्राय करायला काय घेतलं आहे मी. अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतली. हे सगळं मिक्स करून मी आता फ्राय करायला टाकणार आहे. बघा, पुढे बघू आपण. आता मी सगळं मिक्स करून मॅरिनेशन करून घेते. हे बघा, हे पीठ आहे ना, हे सर्व पीठ, हे मी पीठ आणि मसाले मिक्स करून घेते मी. हे बघा, असं तांदळाचं पीठ आणि रवा समप्रमाणात घेतलं आहे, कारण कुरकुरीत होतील म्हणून. हे आधी सुक्कं मिक्स करून घेते मी. थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यात मी. हे बघा, एवढं त्या मी मच्छीच्या मॅरिनेशनमध्ये टाकले ना, इथे कमी टाकणार आहे. तर पिठाच्या अंदाजाने टाकलं थोडंसं आणि हे साईडला ठेवून दिलं आता मिक्स करून. हे बघा, आता मी हे आलं लसूण पेस्ट सर्वांना थोडी थोडी लावून घेणार आहे, अशी दोघं साईड चेंज करून अशी. आणि एक एक याच्यात फ्राय करून नाही, पिठात घोळून आणि मग फ्राय करायला टाकणार आहे. हे बघा, असं. मी आता गॅस पेटवते. गॅस पेटवला, गॅसवर तवा ठेवलाय. तेल टाकते. जास्त तेलात नाही तळणार आहे मी, थोडं कमी तेल टाकणार आहे. तेल गरम होऊ देते थोडं. हे बघा, फ्राय होते त्याची. थोडं ते उंच तव्यामध्ये उंच आहे ना, तर तेल सगळं इकडे तिकडे निघून जाते. मी थोडंसं असं मध्यभागी करते तेलाला, कारण मध्येच हे लागते ना, त्याच्यामुळे मग मध्ये यायला पाहिजे ते. हे बघा, मी जास्त असं काही लोक ते डीप फ्राय करतात, असं नाही करत मी. फक्त तव्यामध्ये ती फ्राय होईल थोडीशी, असं एवढंच तेल टाकते. हे बघा, आणि आता मी तिला थोडा वेळ झाकून ठेवते. बघा, हे बघा, मी थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे ती छान फ्राय होईल. चला, आता आपण खोलून बघू. झाकून ठेवलं तर हे बघा, त्याच्यात हे झालं आहे बघा, वाफेने ते फुगलं आहे थोड्या. हे बघा, आता पलटी मारून देते मी त्यांना, असे पलटी करून देते. हे बघा, सर्वांना पलटी करून देते. तवा उंच आहे ना, सगळं तेल साईडला चाललं जातं. बघा, परत झाकून ठेवते मी थोडा वेळ, मग आपण खायला घेऊ. हे बघा, परत झाकून ठेवते मी 5 मिनटं. चला, आपण झाकण काढून बघू कशी झाली. हे बघा, छान फ्राय होत आली. आता थोडा वेळ अशी ओपन ठेवते म्हणजे कडक होईल ते. हे बघा, थोडी थोडी दाबून घेते अशी.
पाणी असेल तर पाणी, एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल त्यांचं. हे बघा कसं पाणी निघतं आहे बघा दाबल्यानंतर. हे बघा असं थोडं थोडं प्रेस करून दाबून घेते त्यांना, मग चांगलं एकदम कुरकुरीत होऊन जाते तिला. असंच 5-10 मिनटं त्यांना 2-1 मिनटं असं ओपनमध्ये फ्राय होऊन देते. हे बघा दाबते तर कसं पाणी निघते बघा. हे बघा कसं पाणी निघते बघा त्यातून. त्या पाणीमुळे कशी ती अशी क्रिस्पी नाही लागणार, अशी थोडी गिळी लागेल ना, म्हणून मग थोडंसं फ्राय करते अशी ओपनमध्ये 2 मिनटं फ्राय होऊ देते. बघा झाल्या फ्राय. आता मी ताटात काढून घेते, गॅस बंद करून देते. हे बघा गॅस बंद करून देते आणि आता मी ताटामध्ये काढून घेते. हे बघा आता ताटात वाढून घेते मी. छान एकदम अशा कडक झाल्या आहे का. आता थोडी कोथिंबीर टाकते मी गार्निशसाठी. बघा मी ताटात काढून घेतले. आता याच्याने गार्निश करते कोथिंबीरने. बघा माझ्या सासऱ्यांना ह्या फिश खूप आवडायचे, याच्याबरोबर खायचे ते खिचडीबरोबर. बघा या खायला. हे बघा किती छान फ्राय झाले बघा दोघं साईडने. हे बघा मस्त फ्राय झाले. या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला आवडल्यास बेल आयकॉन पण दाबा. बघा मी नवनवीन रेसिपी आणत राहते. मी पॉपलेट फ्राय पण टाकली, कोळंबी फ्राय पण टाकली, ती पण बघा. तिला पण लाईक शेअर करा. धन्यवाद.